हा चॅप्टर अभ्यासते वेळेस आपण त्यातील काही बेसिक माहिती अगोदर अभ्यासलेली आहे. नैसर्गिक संख्या, त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, संख्यांचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासले आहेत. त्यामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, रोमन संख्या. आता रोमन संख्या लिहिते वेळेस त्यांची लिपी वेगळी आहे, ती आपण अभ्यासली. त्यानंतर देवनागरी लिपी कशा प्रकारे लिहितात ते आपण अभ्यासलं आहे. आणि इंग्लिश मध्ये जे अंक असतात त्यांना आपण आंतरराष्ट्रीय संख्या म्हणतो, हे आपल्याला माहित आहे. तर त्याच पद्धतीने काही आपण एक्झाम्पल त्यावर आधारित घेणार आहोत. तर बघा, त्यामधील पहिला एक्झाम्पल असा आहे की 7875 या 4 अंकी संख्येला आपण देवनागरी लिपीमध्ये कसे लिहाल. तर मग आपल्याला देवनागरी लिपीचे चिन्ह माहित असणं गरजेचं आहे. आता देवनागरी लिपीचे चिन्ह या ठिकाणी 7, 8 आणि 5 या अंकांचे माहित असल्यास आपल्याला हा प्रश्न सोडवायला सोपा जाईल. त्यासाठी आपल्याला 7 ला काय म्हणतात, कशा प्रकारे लिहिले जातात, तर ते 7 देवनागरी लिपीमध्ये अशा प्रकारे लिहिले जातात. त्यानंतर 8 कशा प्रकारे लिहिले जातात, अशा प्रकारे 8 लिहिले जातात. आणि 7 सेम ॲज इट इज 5 अशा प्रकारे लिहिले जातात. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर या देवनागरी लिपीचे जर सिंबॉल, चिन्ह जर माहित असतील तर तुम्ही तो कोणत्याही आणि कितीही अंकी संख्या असू द्या तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. कारण तुम्हाला फक्त संख्या ट्रान्सलेट करायच्यात, मराठीतून इंग्लिश मध्ये, इंग्लिश टूचे मराठीमधील अंक हे ट्रान्सलेट करून आपल्याला उत्तर शोधायचं या ठिकाणी. आणि 5वी संख्या ज्ञान मध्ये अशा प्रकारचा प्रश्न नेहमी हमखास येतो, लक्षात ठेवा. म्हणजे हे जे मार्क आहेत आपल्याला हे बोनस म्हणून आपल्याला परीक्षेला दिले जातात. कारण की खूप इझी टॉपिक आहे, समजायला खूप सोपं आहे. हे देवनागरी लिपी आणि ही इंग्लिश आंतरराष्ट्रीय लिपी जर समजून घेतली तर आपल्याला यासारखे प्रश्न सोडवायला खूप इझी जातात आणि वेळेची सुद्धा बचत होते. म्हणजे या ठिकाणी 7875 म्हणजे 7875 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर मिळून जाईल आपल्याला. त्याच पद्धतीने तुम्हाला देवनागरी लिपीतून आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये वेगळ्या प्रकारचा प्रश्न तयार केला जाऊ शकतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 86,952 या संख्येला आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये कसे लिहा. आता आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजेच कसं रे बरं, इंटरनॅशनल नंबर्स. आता ते वरच्या स्तरावर नंबर जास्तीत जास्त यूज केले जातात ते आपल्याला इंग्लिश मधील, आणि इंग्लिश मधील नंबर्सला आपण आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतो. बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 मध्ये 86,952. आता या संख्येचे आपल्याला देवनागरी लिपीतून आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये ट्रान्सलेट करायचे. म्हणजे 8 अशा पद्धतीने लिहितात, 6 म्हणजे 6, 9 म्हणजेच 9, 5 म्हणजेच 5 आणि 2 म्हणजेच 2. बऱ्याचशा वेळेस तुमचं लिहिण्याची जर एकच मेथड असेल, लिहिण्याची जर देवनागरी लिपी आता जवळपास काय विलोप होत जात आहे, परंतु तुम्हाला देवनागरी लिपीचा अभ्यास करावाच लागणार आहे. कारण की यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या कोणताही अंक तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. 1 ते 100 पर्यंतचे सर्व देवनागरी लिपीमधील अंक तुम्ही पाठांतर करून ठेवा, लिहिण्याची प्रॅक्टिस चालूच ठेवा. आता या ठिकाणी बघा कोणती संख्या तयार झाली या ठिकाणी, 8, 6, 9, 5 आणि 2. 1, 10, 100, 1000, 10,000. म्हणजे या ठिकाणी 5 अंकी जी संख्या होती आपली ती इंग्लिश आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये कशा प्रकारे लिहिली जाईल, अशा प्रकारे लिहिली जाईल. म्हणजे 86,952. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये तुमचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला. ओके, चला पुढील प्रश्न बघूया. चला तर आपण काही एक्झाम्पल बघूया. आता या ठिकाणी 34 या संख्येला रोमन संख्येत कसे लिहितात. 34 या संख्येला रोमन संख्येत कसे लिहितात. आता रोमन संख्या लिहिते वेळेस आपण त्यांचा काही सिम्बॉलचा वापर करतो. आता या ठिकाणी 34 दिलेले आहे, 34 म्हणजे 30 प्लस 4 अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. जसे की हे 30 प्लस 4 म्हणजे आपण 30 साठी कोणता चिन्ह यूज करू शकतो, 10, 10 आणि 10, ट्रिपल एक्स. म्हणजे आपण या ठिकाणी 3 वेळा एक चिन्ह रिपीट करू शकतो. म्हणजे हे झाले 10, 20, 30. आणि 4 साठी आपण कोणता
चिन्ह यूज करतो v मायनस 1 म्हणजे 5च्या अलीकडे 1 म्हणजे 5 मायनस 1 4 म्हणजे या ठिकाणी आपण 1 2 3 4 5 या 5 चिन्हांचा वापर करून 34 ही संख्या लिहू शकतो, जसे की ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर 50 या संख्येला क्वेश्चन आहे नंतरचा, 50 या संख्येला रोमन संख्येत कसे लिहितात. आता रोमन संख्येत काही फिक्स डिजिट सांगितले होते मी तुम्हाला, फिक्स संख्या सांगितल्या होत्या की त्या फिक्स आहेत आणि त्या पाठांतर असल्या पाहिजे. जसं की 1 ला 1 रेषावर लिहिली जाते, त्याच पद्धतीने 5 ला v, 10 ला x, त्याच पद्धतीने आता प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे 50 ला l. या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार पाहिजे, l. ते पाठांतर असलं पाहिजे. त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न हे पाठांतरावर अवलंबून असतात, तुमच्या आकलनावर अवलंबून असतात. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे उदाहरण सॉल्व्ह करायचे नसतात, एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप करायची आवश्यकता नसते. जर तुम्हाला ते नियम आणि रूल्स पाठ असतील तर ते आपोआप प्रश्न दिसल्या क्षणी आपल्याला समजतो. त्याचप्रमाणे 100, 100ला C, 500ला D आणि 1000ला M अशा पद्धतीचे लेटर तुम्हाला पाठ असतील तर अशा प्रकारची जर संख्या दिलेली असेल डायरेक्ट तुम्हाला L म्हणजे 50 बरोबर L आपल्याला डायरेक्ट लिहिता आले पाहिजे रोमन संख्यामध्ये L वापरतात 50ला. नंतर प्रश्न असा आहे की x अधिक v बरोबर किती. आता या ठिकाणी अधिक म्हणजे बेरजेचं साइन येणार आहे, x म्हणजे x आणि x म्हणजे 20. ओके. प्लस v म्हणजे 5 बरोबर 25. पण 25 या संख्येला आपण रोमन अंकामध्ये कशा प्रकारे लिहितो हे खूप महत्त्वाचं आहे समजणं. 25 ही ऑप्शन मध्ये सर्व रोमन संख्या दिलेल्या आहेत. 25 म्हणजे 20 प्लस 5, 20 प्लस 5. आता 20 साठी डबल x, ओके, 5 साठी v म्हणजे ऑप्शन नंबर 3 मध्ये डबल x v म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 असलं पाहिजे. अशा प्रकारे रोमन संख्या जर आपल्याला त्यांचे सिम्बॉल व्यवस्थित प्रकारे समजून घेतले आपण आणि जर ते एकदा पाठांतर झाले तर यावर आधारित किती एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकू या प्रकारे. ओके. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. यानंतरचे काही एक्झाम्पल आपण मूळ संख्यावर आधारित घेणार आहोत. मूळ संख्या आपण चांगल्या प्रकारे अभ्यासल्या आहेत की मूळ संख्या एकूण किती होतात, त्यांची एकूण मूळ संख्या फाइंड कशी केली जाते, मूळ संख्येची डेफिनेशन काय आहे, या प्रकारचा आपण पूर्ण अभ्यास केला असेल तर आपण या प्रकारचे प्रश्न सोडवू शकू. बघा आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती. बघा आता या ठिकाणी सर्वात लहान मूळ संख्या विचारलेली आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस मूळ संख्या हा पाठ शिकवत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एक अशी संख्या आहे की ती नियमामध्येच येते. मूळ संख्येचा नियमच सांगतो की ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि ती त्यावेळेस मी सांगितली होती. तुम्हाला ती आठवतही असेल, कदाचित तुम्ही ते उत्तर पाहूनही शोधू शकता. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. जर आपल्याला हा नियम माहित असेल तर अशा प्रकारचे प्रश्न आपण वेळ आपला सेव्ह करून ठेवून सोडवू शकतो ओरली, म्हणजे 2. यानंतर यावर आधारित पुन्हा एक प्रश्न तयार होतो, तो कशा प्रकारे, सर्वात लहान सममूळ संख्या कोणती. तर मग सर्वात लहान सममूळ संख्या 2 आहे. पुन्हा यावर आधारित कसा प्रश्न तयार होतो की कोणती संख्या अशी आहे की ती फक्त सममूळ संख्या आहे, तर ती 2 ही अशी मूळ संख्या आहे की ती सम आहे. अशा प्रकारचे नियमावली तुम्ही लवकरात लवकर पाठांतर करून घ्या, जेणेकरून परीक्षेला तुमचा वेळ वाचण्यासाठी याचा फायदा होईल. बघा याचा ऑप्शन नंबर 1 तर नाही, पुढील प्रश्न असा आहे की 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत, मूळ संख्या किती आहे. वरली प्रश्न पाठ करायसारखे, यामध्ये काही एक्सप्लेनेशन नाहीये, सोडवायचं काही नाहीये, फक्त तुम्हाला त्यांचे नियम, त्या संख्या जर पाठांतर असतील तर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. आता 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंत अंक लिहित बसायचं नाही. आपण सांगितलं होतं की 1 ते 100 पर्यंतच्या डायरेक्ट जी संख्या आहे ती पाठांतर करायची आणि किती आहे ती सोडवायची. तर 1 ते 100 पर्यंतच्या मी या ठिकाणी आता लिहित बसत नाहीये, कारण की मी पहिला पार्ट जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये दिलेला आहे 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. किती? 25. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वेळ तुमचा सेव्ह ठेवण्यासाठी असतात, तर ते प्रश्न
लवकरात लवकर सोडण्यासाठी तुम्ही एकूण किती मूळ संख्या आहे, कोणती लहान संख्या आहे, कोणती मोठी संख्या आहे, ह्या संख्या लवकरात लवकर पाठांतर करून घ्या. चला तर पुढील प्रश्न पाहूया मूळ संख्यांचा. नेक्स्ट क्वेश्चन, 1 ते 100 मधील संयुक्त संख्या या मूळ संख्यापेक्षा कितीने जास्त आहे. बघा या ठिकाणी 1 ते 100 मधील संयुक्त संख्या आणि मूळ संख्या विचारल्यात आणि त्या संयुक्त संख्या मूळ संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत. म्हणजे आपल्याला 1 ते 100 मधील संयुक्त संख्याही माहिती असायला हव्या आणि मूळ संख्याही माहिती असायला हव्या. मग या ठिकाणी बघा, आता मी सांगितलं होतं मागाशी की आपण 1 ही मूळही संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही, म्हणजे 100 मधून 1 ही दोन्ही मध्ये काउंट करायची नाही. म्हणजे राहिले किती संख्या सगळ्या, 99. किती राहिले आता, 99. आणि 99 मधून आपल्याला माहित आहे मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 25 येतात. किती येतात, 25. म्हणजेच 25 जर आपण या 99 मधून मायनस केले तर राहिलेल्या किती संख्या मिळतील आपल्याला, संयुक्त संख्या 74. ओके, 9 - 5 4 आणि 9 - 2 7, म्हणजे 74 कोणत्या संख्या येतात, संयुक्त संख्या. मग आपल्याला या ठिकाणी संयुक्त संख्या किती जास्त आहेत मूळ संख्यापेक्षा हे विचारलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 74 मायनस एकूण मूळ संख्या 25, म्हणजेच या ठिकाणी 4 मधून 5 जात नाही म्हणून कॅरी घेतला. 14 मधून 5 गेले, 14 मधून 5 गेले राहतात 9, कॅरी 1 दिल्यामुळे या ठिकाणी 6, 6 मधून 2 गेले 4. म्हणजे संयुक्त संख्या ह्या 49 ने जास्त आहेत मूळ संख्येपेक्षा. ओके, समजतंय. या ठिकाणी 74 या संयुक्त संख्या आहे आणि 25 या मूळ संख्या आहेत. आपण याप्रमाणे काढल्यानुसार ओके, आपल्याला एक कोणतीही संख्या माहित असेल तर दुसरी संख्या आपल्याला माहित होते, परंतु 1 ही दोन्ही मध्ये ग्राह्य धरायची नाही, कारण की 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. ओके, त्यामुळे 99 पैकी त्यामधून आपण मूळ संख्या मायनस केल्या तर संयुक्त संख्या मिळाल्या आणि संयुक्त संख्यामधून मूळ संख्या वजा केल्यावर त्यातील फरक मिळाला. त्यातील फरक म्हणजेच त्या संख्या 49 ने जास्त आहेत. 49 ने जास्त असल्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघूया पहिल्या 10 मूळ संख्यांची बेरीज किती. आता नंतरचा प्रश्न आहे मूळ संख्येवर आधारित. पहिल्या 10 मूळ संख्या त्यांची बेरीज विचारली. मूळ संख्या पाठांतर करायला पाहिजे आणि त्या लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आल्याच्या नंतर मूळ संख्याच कोणत्या आहेत ही संकल्पना जर माहित नसेल तर आपण बेरीज कशाची करणार. त्यामुळे मूळ संख्या बघा, पहिली सर्वात लहान 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आपल्याला 10 विचारल्यात, म्हणजे 20 च्या पुढेही आहेत त्या 23 आणि त्या पुढची 29. या मूळ संख्या 10 आहेत आणि 10 मूळ संख्येची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बेरीज करते वेळेस 2 अंकी संख्येची अगोदर करून घेऊया, नाहीतर 1, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 या ठिकाणी 1 आणि 3 4, 24, नंतर या ठिकाणी 17 2 34. डायरेक्ट लिहून घेऊया आपण. उभी मांडणी यांची बेरीज येत नसेल तर उभी मांडणी करून घ्या, आड्या मांडणीची येत नसेल तर. पण ही बेरीज करणं सोपी आहे. वन्स प्लेसच्या ठिकाणी घ्यायची. 9 आणि 3 12, 12 आणि 9 21, 21 आणि 7 21 आणि 7 28, 28 आणि 4 32, 32 आणि 7 39, 39 ला 9 अच्छा आले 3, 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 हे 3 12 म्हणजे 129. आता या ठिकाणी 129 हे आपलं उत्तर आहे.
पण पर्यायामध्ये 88, 78, 87 आणि यापैकी नाही अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये जर उत्तर नसेल तर यापैकी नाही हे उत्तर आपलं बरोबर आहे. आपण या ठिकाणी यापैकी नाही उत्तर लिहायला घाबरायचं नाही, कारण की बरेचसे विद्यार्थ्यांना जे नवीन यावर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत त्यांना यापैकी नाही ही संकल्पना जर क्लिअर नसेल तर लक्षात ठेवा, आपल्याला जर दिलेलं उत्तर जर ऑप्शन मध्ये नसेल आणि आपलं उत्तर जर करेक्ट येत असेल तर ते त्या ठिकाणी त्यांनी यापैकी नाही हे जे पर्याय दिलेला असतो ते उत्तर आपल्याला फाइंड करायचं असतं, ते चूज करत असतं. ओके, मग या ठिकाणी यापैकी नाही हे उत्तर आपलं करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो, पर्याय सर्कल करू शकतो. ओके, मूळ संख्येनंतर आपण संयुक्त संख्यांचा अभ्यास केला होता. संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती ओरली सांगितलं होतं मी तुम्हाला. 1 ही मुळी संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. 1 ही मुळी संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. तर आपल्याला संयुक्त संख्या शोधायच्या असतील तर आपल्याला 2 संख्या माहित असणं पाहिजे गरजेचं आहे. मूळ संख्या किती आहेत हे जरी माहित असेल तरी आपल्याला फाइंड करता येतं. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण आपल्या अगोदरच्या प्रश्नामध्ये अभ्यासला आहे की त्या 25 आहेत. त्यानंतर 1 ही मुळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे एकूण 26 संख्या ह्या संयुक्त संख्या नाहीये. म्हणजे 100 मधून जर 26 गेले तर 74 ह्या राहिलेल्या संख्या काय असतील, संयुक्त संख्या असतील. ओके, त्यानंतर आपण खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या नाहीये हा असा प्रश्न बऱ्याचशा वेळा या प्रकारचेच प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या नाही. इथं शेवटचं जे प्रश्नाचा शब्द असतो नाही, आहे हे शब्द व्यवस्थित अभ्यासायचे, कारण की हे वाचते वेळेस जर या ठिकाणी कन्फ्युज झाला तर आपण या ठिकाणी संयुक्त संख्या कोणती आहे ही पटकन ऑप्शन नंबर 1च दिसतं आणि गडबडीत आपण ते करत असतो. त्यामुळे शेवटपर्यंत प्रश्न व्यवस्थित वाचायचा. या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या संयुक्त नाहीये हा फाइंड करायचा आहे. तर नाही असणारी संख्या या ठिकाणी मूळ संख्या जी आहे ती संयुक्त संख्या नाही. म्हणजे या ठिकाणी आपण मूळ संख्या बाबतीत बरेचसे आपण नियम अभ्यासले होते की मूळ संख्या ह्या विषम संख्यात असतात. 2 ही समसंख्या जर सोडली तर बाकी सर्व मूळ संख्या काय आहेत, विषम संख्या आहेत. मग या ठिकाणी विषम संख्या ही आहे, परंतु 99 ला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणजे ती मूळ संख्या नाहीये. आपल्याला संयुक्त संख्या नाही म्हणजे ती मूळ संख्या आहे अशी संख्या शोधायची. तर या ठिकाणी ही सम आहे, हे पण सम आहे, हिलाही भाग जातो, हिला भाग जात नाही, म्हणजेच 47 ही संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे म्हणजेच ती संयुक्त संख्या नाही. ऑप्शन नंबर 2. ओके, अशा प्रकारचे प्रश्न आपण वेगवेगळ्या स्तरावर त्यांचे वेगवेगळ्या संख्यांचा स्तर वाढत जातो. आपण पुढील पार्ट मध्ये यापेक्षाही वेगळे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या पार्ट मध्ये.